Student, now we are going to discuss here logarithmic differentiation from the same topic, that is differentiation. Now what is the meaning of logarithm? Logarithmic differentiation. बघा मी काय सांगतो. You can find derivative of x raised to 5 definitely 5 into x raised to 4. We can also find derivative of 5 raised to x, means here is x raised to 5, means x raised to constant. Here is a constant raised to x, that is the 5 raised to log 5. Also you can find derivative of 5 raised to 5, that is the whole constant, 0. But suppose I want to find derivative of x raised to x. समजा मला x raised to x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. यापैकी कुठला रूल लागू शकतो का? डेफिनेटली नाही, कारण हा पण कॉन्स्टंट नाही. x रेस टू सम कॉन्स्टंट असेल तर n इंटू एक्स रेस टू n मायनस चा रूल अप्लाय करू शकतो, आणि जर कॉन्स्टंट रेस टू x असेल तर हा रूल अप्लाय करू शकतो. दोन्ही कॉन्स्टंट असेल तर झिरोच येणार. परंतु इथं हा पण कॉन्स्टंट नाही, हा पण कॉन्स्टंट नाही. किंवा बघा साइन रेस टू 4 असेल डेरिव्हेटिव्ह काढता येईल, कारण साइनचा पॉवर 4. 4 रेस टू साइन असेल तरी काढता येईल, कारण 4 रेस टू एफ एक्सचा आहे, हा साइन एक्स रेस टू 4 म्हणजे एफ एक्स रेस टू 4चा आहे. परंतु तुम्हाला जर साइन एक्स रेस टू कॉस एक्सचा काढायचा असेल, काय पर्याय? मग अशा वेळेला बघा सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला लॉगचे रूल्स माहिती आहेत. समजा मी हा वाय एक्स रेस टू एक्स घेतला आणि मला ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे रूल नाही. एक्स रेस टू कॉन्स्टंट असेल तर होता, कॉन्स्टंट रेस टू एक्स असता तरी होता, कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट असता तरी होता. परंतु आता एक्स रेस टू एक्स ह्या केसमध्ये बघा, इथं तुम्हाला मी वायचा डेरिव्हेटिव्ह काढता येणार नाही, पण लॉग वायचा काढता येईल का? बघा डेफिनेटली. कसा रे? लॉग वायचा का काढता येईल? कारण लॉगचा रूल आहे लॉग ऑफ ए रेस टू एम. परत सांगतोय, लॉग ऑफ ए रेस टू एम काय होतो? एम लॉग ए. करेक्ट. म्हणजे हा एक्स आला ना इंटू मध्ये आला की नाही. आणि बघा एक सिंपल एक्झाम्पल तयार झालं, एक्स इंटू लॉग एक्स. म्हणजे वायचा जरी नाही काढता आला, म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली फाइंड काय करायचं आहे? वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डीवाय बाय डीएक्स. डीवाय बाय डीएक्स ह्याच्यातून मिळेलच ना. आता इथे डिफरन्शिएट केल्यानंतर वायचा ऐवजी लॉग वायचा डिफरन्शिएशन मिळेल, त्यावरून वायचं मिळेल. म्हणजे लॉग घेतल्याने काय होते? फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर लॉग घेतल्याने काय होणार? हा बघा, वायचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला पॉसिबल नाही इथं, म्हणजे डायरेक्टली पॉसिबल नाही. परंतु लॉग घेतलं तर हा जी एक्स इंटू येणार, कारण लॉगचा रूल काय? लॉग ए रेस टू एम मीन्स व्हॉट? काय होतो? एम लॉग ए. बघा पॉवर गेला निघून. करेक्ट. नाउ सपोज देयर इज सेकंड केस. अगेन देयर इज another example. Suppose we want to find x square sin x, number of multiplications are there, and this is a log x. Again division is there. Suppose this is a e raised to x. Now डायरेक्टली काढण्याचा प्रयत्न केला तर डिव्हिजन रूल लावाल. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मध्ये 3 फंक्शन आहेत, त्याला एवढं मल्टिप्लिकेशन रूल लावाल. मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर लावाल. परंतु लॉग घेतल्याने होईल काय? ह्या फंक्शनचा लॉग घेतल्याबरोबर लॉगच्या रूल्स नुसार तुम्हाला माहिती आहे आता काय होणार आहे? इंटू असेल तर मल्टिप्लिकेशन, म्हणजे कायला लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ काय येईल? साइन एक्स. बरोबर आहे. प्लस लॉग ऑफ काय येणार? लॉग एक्स. आणि हा डिव्हिजन मध्ये म्हणजे मायनस लॉग ऑफ काय येणार? ई रेस टू एक्स. थोडक्यात काय होईल? लॉग घेतल्याने मल्टिप्लिकेशन रूल अवॉइड करता येईल, डिव्हिजन रूल अवॉइड करता येईल. का? तर मल्टिप्लिकेशनचं कन्व्हर्शन कशामध्ये होते? ऍडिशन मध्ये लॉगनी आहे ना. आणि म्हणजे लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन इज addition of log, and log of division is subtraction of log. That means log of a by b असं जर असेल तर काय होणार? log a minus log b, whatever this base is in math base is e. ओके. log a into b असेल तर log ने लगेच काय होणार? मल्टिप्लिकेशनचं काय कन्व्हर्शन कशामध्ये होणार? log a plus log b. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे log a रेस सपोज इथं a रेस टू m असेल तर m into log a. Means these 3 rules are again important. If anybody don't know
they can note down this, that is division, multiplication and power. म्हणजे आता प्रश्न काय होतो की लॉग आपल्याला फार युजफुल आहे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन रूल अवॉइड करायचा असेल तर आपल्याला लॉग घेऊन डेरिव्हेटिव्ह काढता येईल. म्हणजे काम सोपं झालं. आणि 100% असं जर असेल एफ एक्स जी एक्स हे तर तुम्हाला लॉग घेतल्याशिवाय काढताच येणार नाही, हे पॉसिबलच नाही. म्हणजेच काय करायला लागेल तुम्हाला, लॉग घेतल्याने काय होणार, लॉग घेतला आणि मग जर डेरिव्हेटिव्ह काढला तर लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह सिंपल होईल. कारण जी एक्स इंटू कशामध्ये जाईल, लॉगला जाईल. मिनिंग कळा. स्पेशल एक्सरसाइज नाही याच्यावरती, इम्प्लिसिट आणि लॉगॅरिथमिक एकच आहे, त्यामुळं एक्सरसाइज एकच दिले, त्यामुळे नोट डाऊन करा. म्हणजे लॉग घेऊन डेरिव्हेटिव्ह काढणे मीन्स बाय टेकिंग लॉग डिफरन्शिएशन सिंपल होऊ शकते. बाय टेकिंग लॉग डिफरन्शिएशन सिंपल होऊ शकते आणि नाही का त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. म्हणून जेव्हा आपण लॉग घेऊन डिफरन्शिएशन करणार त्याला म्हणतात लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. ओके. मग कुठल्या, यूज लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन, राईट डाऊन, नोट दिस ऑल्सो. यूज लॉग, नाही त्याचा अतिरेक करायचा नाही, कधी पण लॉग घ्यायचा नाही. ॲडिशनचा लॉग सेपरेट होत नाही, फक्त मल्टिप्लिकेशनचा आणि डिव्हिजनचाच लॉग सेपरेट होतो, पॉवर इंटू मध्ये येतो, बस एवढेच, नाही का, लक्षात ठेवा. म्हणजे यूज लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन in following cases only. कुठला, एक तर काय पाहिजे, फंक्शन रेस टू फंक्शन. कारण तुम्हाला माहिती आहे फंक्शन रेस टू कॉन्स्टंट काढता येतो, कॉन्स्टंट रेस टू फंक्शन काढता येतो, पण फंक्शन रेस टू फंक्शन काढता येत नाही. म्हणजे समजा साइन एक्स रेस टू कॉस एक्स आहे, काय पर्याय नाही लॉग घेतल्याशिवाय. देयर इज नो अनदर वे टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स रेस टू कॉस एक्स विदाउट टेकिंग लॉग. ओके. देयर इज नो अनदर वे. लॉग घेतल्याशिवाय तुम्ही काढूच शकत नाही. आणि नंबर 2, इफ ही मॅथमॅटिक्सची लँग्वेज नाही, माझी लँग्वेज मध्ये सांगतो, बॅड फंक्शन. विच फंक्शन? बॅड फंक्शन. बॅड फंक्शन मीन्स व्हॉट? बॅड फंक्शन मीन्स नंबर ऑफ मल्टिप्लिकेशन्स आर देअर अँड डिव्हिजन्स ऑल्सो, फंक्शन्स आर इन डिव्हिजन ऑल्सो. देन आपल्याला ही याची लॉग घेऊन डेरिव्हेटिव्ह काढण्याची काही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढण्याची काही आवश्यकता नाही. लॉग घेतल्याने मल्टिप्लिकेशनचं कन्व्हर्शन कशामध्ये होते, ॲडिशन, आणि डिव्हिजनचं कन्व्हर्शन कशामध्ये होते, सबट्रॅक्शन. त्यामुळे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जास्त असतील तर लॉगने सिंपल होणार. कशाला उगीच मल्टिप्लिकेशन रूल लावायचा. पण त्याच्या बाबतीत फक्त रे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, म्हणून याला मी काय बोललो, bad function बोललो. bad function means there number of multiplication and divisions are there. We can use log. By using logarithm we can simplify that function first, and means we can convert any function in terms of addition or subtraction only. And if there is a power also, by taking log, this power will goes in multiplication, and derivative, to find derivative will very easy. That's why in many sums we will take logarithm and then differentiate. That type of differentiation is called as a logarithmic differentiation. असं काही नाही की ह्याच टाईप मध्ये काढायची, कुठली टाईप कुठली पण असू दे, लॉग तुम्हाला सिंपल करून देतो प्रॉब्लेम, बरोबर आहे. त्यामुळे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरतात. आता प्रत्यक्ष मी प्रॉब्लेमला सॉल्व करायला सुरुवात करतोय. रूल तेच आहेत, मी पहिल्यांदा सांगितलं, रूल कुठले बदलणार नाहीत. फक्त लॉग घेऊन डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. लॉग का घ्यायचा, हाऊस म्हणून घ्यायचा नाही. फंक्शन रेस टू फंक्शन काय पर्याय नाही, लॉग घेऊन डेरिव्हेटिव्ह काढा. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नंबर ऑफ असतील तर मल्टिप्लिकेशनचं कन्व्हर्शन ॲडिशन मध्ये होते, डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं जातं. Now write down some books problems. These are very simple sums actually. Differentiate. Question is what? Find derivative. Differentiate with respect to x. X plus 1 square, x plus upon x plus 2 cube into x plus 3 raised to 4. X plus raised to 4. Okay. Now let दिस इज अ वाय. ओके. आता बघा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन काय गरज आहे, ॲडिशन नाही ना दिसत, बस संपलंय. डिव्हिजन आहे ना, मल्टिप्लिकेशन आहे ना, लॉगनी सोपा होतो ना, मग घ्या ना, आपल्याला काय फरक पडणार आहे. म्हणजे मी काय करतो, पहिले डेरिव्हेटिव्ह घेत नाही, काय करतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके. म्हणजे वायचा काढायचा आहे मला डेरिव्हेटिव्ह. वाय नाव नाही दिलं तरी मी याला नाव देणार वाय.
आणि वायचा डायरेक्ट न काढता लॉग वायचा काढणार, म्हणून मी पहिले लॉग घेणार. डेरिव्हेटिव्ह काढतोय काय मी? नाही, डेरिव्हेटिव्ह नाही काढत, लॉग घेतोय. लॉग घेतोय म्हणजे काय? लॉग ऑफ वाय, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग वाय म्हणजे ह्याचा लॉग म्हणजे कशाचा लॉग? x1 + 1 स्क्वेअर अपॉन x + 2 cube x + 3 4. Okay, now use rules of logarithm. That is the log of numerator minus, I am taking step by step because there may be mistake by taking log in means sign. That's why now I am explaining in first problem that what we after taking log what will this sum minus log of denominator. This is a denominator. एवढं तर कळेल, न्यूमरेटरचा मायनस डिनॉमिनेटर. 2 चा बेनिफिट करून घ्या, काय गरज नाही स्क्वेअरची, लॉग असल्यामुळे 2 लॉग होणार झालं फंक्शन. आता डिव्हिजन मध्ये मी का सेपरेट घेतलं कळलं का तुम्हाला? हे मल्टिप्लिकेशन आहे, तुम्ही म्हटलं असतं सरांनी सांगितलं प्लस, दोन्ही प्लस लिहा, पण ते मायनस मध्ये आहेत दोन्ही, त्यामुळे काय होईल ब्रॅकेट मध्ये काय लॉग ऑफ x + 2 डायरेक्ट लिहिता येईल पुढं, पण तुमचं कन्फ्युजन टाळण्यासाठी प्लस log of x + 3⁴. ओके, नाव दॅट इज 2 log x + 1 मायनस बघा मायनस झाले की नाही दोन्ही. आता नंतर कन्क्लुजन लक्षात ठेवा, 3 × log of x + 2 हे डायरेक्ट लिहिता येईल, पण मी मुद्दामून तुम्हाला मिस्टेक होऊ शकते. काही मुलं काय करतात प्लस 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 होणार नाही, त्याच्या पाठीमागे काय मायनस, त्यामुळे दोन्ही मायनस होतील आणि पॉवर खाली येतो. 4 log x + 3. काय डाऊट आहे का? नाही, इथं पण कळेल लॉग ऑफ दिस मायनस लॉग ऑफ दिस. प्लस म्हणू नका, कारण टोटलला मायनस असल्यामुळं जरी ते प्लस असले तरी पाठीमागे मायनस असल्यामुळे मायनस होणार, बरोबर. मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, तिथं प्लस आहे त्यामुळे दोन्ही मायनस होतील, लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह काढला का? अजिबात नाही, अजिबात नाही. आता मात्र डेरिव्हेटिव्ह किती सिंपल आहे, वरील सांगता येईल. आता डेरिव्हेटिव्ह काढते मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता बघा लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय? हा, इथं मात्र लॉग एक्सचा काय लिहिला असता तुम्ही? लॉग एक्सचा काय लिहिला असता? 1/x. लॉग वायचा काय लिहिणार? 1/y नुसता का? नाही, 1/y कॉम्पोजिट फंक्शन. लॉग वायचा 1/y इंटू वायचा dy/dx. हे फक्त लक्षात ठेवा, नाही का? इथं वायचा नाही, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजे dy/dx येईल का? नाही, 1/y चेन रूल. लॉग fx काय? 1/fx इंटू f'(x). log y 1/y इंटू f'(x) म्हणजे dy/dx. मी डेरिव्हेटिव्ह काढत नाही, फक्त ddx लिहितोय. 2 log x + 1 minus 3 log x + 2 minus 4 log. ओके, फक्त मी तुम्हाला लेफ्ट हँड साइड एक्सप्लेन करून दाखवली, राईट हँड साइड सोपी आहे, ती डायरेक्ट काढता येईल. काळजी काय घ्यायची, हा dy/dx आहे का? नाही, कारण वायचा पाहिजे आपल्याला dy/dx वायचा, पण आपण लॉग वायचा काढतोय, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काढतो. लक्षात ठेवा, लॉग वायचा dy/dx नेणार 1/y dy/dx. काय डाऊट? 2 मिनिटं लिहून घ्याल, ठीक आहे. 1/y dy/dx. मग आता बघा, 1/y dy/dx इक्वल टू 1/y, therefore it will 1/y dy/dx. आता मल्टिप्लिकेशन डिव्हिजन गेलंय कुठंच, केव्हाच ऍडिशन आहे, सरळ ऍडिशन सबट्रॅक्शन सेपरेट करतोय. 2 कॉन्स्टंट आहे बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग. खरं म्हणजे हे स्टेप लिहितोय मी, पण ते तुम्हाला ओरली पण सांगता येईल. 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट? लॉग ऑफ x + 2. ओके, -4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ x + 3. लॉग ऑफ x + 3 झालंय. That's why now it is derivative simple. 2 into log चा derivative 1/x + 1, log of x + 2 1/x + 2. हा, तुम्ही म्हणाल सर नंतर log fx चा तर 1/fx इंटू f'(x) सांगतात. हो, बरोबर आहे. 1/x + 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x + 1 काय होणार? 1 लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही, नाही का? तुम्ही म्हणाल सरांनी लॉगचा डायरेक्ट 1 dd ऑफ x + 1 ddx ऑफ x + 1 काय होणार? 1 होणार. आवश्यकता नाही, पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून लिहितोय. log x + 2 चा 1/x + 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ
एक्स प्लस टू, परंतु एक्सचा काय होतं 1 आणि 2चा काय होतं 0. त्यामुळे मी डायरेक्ट लिहितोय नाही का. डेरिव्हेटिव्ह आता सर्व माहित आहे तसं गृहीत धरूया. लॉग ऑफ एक्स प्लस 3चा 1/x+3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 3. ओके. अँड नाव देअरफॉर इट इज 2/x+1. हा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, लक्षात ठेवा. 3 किती एक्स प्लस 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 1 इज 1. ठीक आहे, लिहू काही आवश्यकता नाही. -4 इंटू 1/x+3 इंटू 1 इंटू 1 आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर हां ठीक आहे. आता परत बोलाल तुम्ही कसं एकदम टिपिकल -3/x+2 4/x. झाला का dy/dx? नाही झाला. हा आपल्याला y चा पाहिजे होता, म्हणजे dy/dx. हा log y चा आहे, तो किती येतो 1/y dy/dx. मला काय पाहिजे y चा, म्हणजे कशाची व्हॅल्यू पाहिजे तर dy/dx ची व्हॅल्यू पाहिजे. हे विसरायला नको. त्यामुळे dy/dx काढा, म्हणजे हा y इकडे जाईल आहे ना. log y चा होता 1/y dy/dx. आपल्याला y चा पाहिजे म्हणजे dy/dx पाहिजे. y इकडे नेतोय 2/x+1 3/x+2. झाला का. पण y म्हणजे काय, y आपण घेतला होता, y एक्झाम्पल मध्ये नव्हता, डिफरन्शिएट होता. y म्हणजे अख्खा, तो कुठला x+1 याच्यावर स्क्वेअर होता, बरोबर आहे. अपॉन हा x+2 चा काय होता क्यूब होता, दिसतंय ना इथं. आणि अपॉन परत हा पण मायनस आहे, म्हणजे x+3 चा पॉवर किती होता 4. बघा हा y होता, त्यामुळे लॉग घेतल्यावर 2 log x प्लस -3 log x -4. मायनस का म्हणाल सर, मल्टिप्लिकेशन मध्ये तर प्लस होते, होतो, पण पाठीमागं होल मायनस साईन असल्यामुळे दोन्ही मायनस होतात. साईन कडे लक्ष द्या, बाकी काय नाही. झालं डेरिव्हेटिव्ह. तोंडी सांगेल का एखादा, सांगता येईल. तोंडी सांगेल का, सांगता येईल. कसा सांगता येईल हे बघा, सांगता येईल. समजा मी असं लिहिलं होतं x+1 स्क्वेअर x+2 काय क्यूब, ठीक आहे. लॉग घेतला 2 log -3 log, म्हणजे काय आन्सर येईल 2 इंटू 1/x+1 -3 log ऑफ चा काय 1/x+2 इंटू x+2 चा 1 मायनस अगेन 4 इंटू log ऑफ 1/x+4 इंटू. काय डाऊट, मिनिंग कळला? ठीक आहे. राईट नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे. Differentiate. Question is what? Differentiate with respect to x. Okay. Differentiate with respect to x. कुठल्या केस मध्ये लॉग घेतो, फंक्शन रेस टू फंक्शन आणि बॅड फंक्शन. राईट डाऊन नेक्स्ट सम अगेन. आपण घ्या रूट ऑफ 4x - 1. बुक मध्ये घेतले की तुम्हाला बरं वाटतंय, बाकी काय नाही, बरोबर ना. खरं म्हणजे कुठलेही सम आला तरी सॉल्व करता यायला पाहिजे. ठीक आहे. बघा लॉगनी सिंपल होईल की नाही. डिव्हिजन आहे, अंडर रूट म्हणजे पॉवर हाफ आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन इज व्हॉट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेट इट इज अ वाय नाव देऊया. एक काम करूया आपण, तुम्हाला लॉग का घ्यायचा कळलं ना. पॉवर किती आहे, हा रूट आहे म्हणजे पॉवर हाफ आहे. रूट आहे म्हणजे पॉवर काय आहे, हाफ आहे. प्रॉब्लेम 2x+3 आहे, 5 - 2x आहे, स्क्वेअर आहे. रूट मध्ये आहे म्हणजे पॉवर, रूट मीन्स व्हॉट, पॉवर हाफ. आता बघा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, log y log ऑफ. आता थोडीशा स्टेप डायरेक्ट लिहिल्यात चालतील ना, फक्त मी लॉग लिहितो इथं, बाकी काय नाही. होलला पॉवर, होल रूट मध्ये आहे, म्हणजे होलला पॉवर काय आहे 1/2 आहे. 2x+3 5 - 2x स्क्वेअर. पहिलं काम, होल पॉवर हाफ आहे, that will goes in multiplication. Okay.
that will go in multiplication. Then 1/2 into log of this 1/2 होल नाही लक्षात ठेवा, बाकी काम मी करतो आता डायरेक्ट. 1/2 घेतला, लॉग ऑफ दिस झालाय, लॉग ऑफ न्यूमरेटर म्हणजे लॉग ऑफ 4x - 1 झाला, मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर झाला, हा अख्खा आहे इंटू आहे म्हणजे प्लस आहे, पाठीमागे मायनस म्हणजे लॉग ऑफ काय होईल 2x + 3 झालंय, आणि इथं प्लस असणार हा, परंतु इथं परत पाठीमागे मायनस म्हणजे हे लक्षात घ्या डिनॉमिनेटर मधले सारे मायनस साइन होतील. लॉग ऑफ दिस 2 इंटू आहे याला नाही का पॉवर म्हणजे 2 लॉग ऑफ, मी डायरेक्ट घेतलं मला कळलं 1/2 इंटू लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ दिस प्लस लॉग ऑफ दिस, पाठीमागं मायनस साइन होती, दोन्ही मायनस पॉवर 2 होता. झालं डिफरन्शिएशन. किती सिंपल आहे. डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता सरळ आहे. 1/y चा डेरिव्हेटिव्ह काय, सॉरी लॉग y चा 1/y dy बाय dx. दॅट मीन्स डिफरन्शिएट करताना दोन्ही साईडचं ना, तर ह्याला सोडून द्याल. लॉग y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, y चा नाही, y चा असतं तर dy बाय dx. लॉग y चा 1/y dy बाय dx, dx ऑफ होल दिस 1/2 इंटू ब्रॅकेट लॉग 4x - 1 वगैरे. वेगळं काय नाही लिहित. log 2x + 3 log 5 - 2x. Okay, and now we can write derivative. What will derivative now? 1/2 is common to all this function because it was under root to whole function. Okay, now ddx of log 4x - 1 ddx of log 2x + 3 2 into ddx of 2 is a constant. Log use rules of derivative. Half is a constant, take outside. Derivative of this minus derivative of this minus derivative of this 2 is. आता मात्र मी डायरेक्ट लिहिणार, आता टाइमपास नाही करणार. log of 4x - 1 चा डेरिव्हेटिव्ह. log डेरिव्हेटिव्ह 1 log fx means 1 fx into derivative of 4x - 1 4 ddx of log 2x + 3 1 2x + 3 into derivative of 2x + 3 2 minus 2 into derivative of 5 minus 1 5 - 2x into derivative of minus. बरोबर आहे. हे बघा 1 fx 1 4x - 1 into derivative of fx that is f dash 4x - 1 चा किती 4 1 चा 0 2x + 3 चा 2 into 1 + 3 चा 0 log 5 - 2x चा काळजी घ्या 5 चा 0 minus 2x चा म्हणजे 0 - 2 असं होईल. 5 चा 0 minus 2x चा, त्यामुळे तो -2 होईल. म्हणजे आन्सर काय 1/2. आन्सर नाही आलं. नेक्स्ट स्टेप 2/2x + 3 लिहिताना सोडून लिहायचं 4. इथं हा 2 आणि हा 2 into 4 झाले, मायनस इंटू मायनस प्लस साइन, कारण हा 5 - 2x चा डेरिव्हेटिव्ह 0 - 2x चा -2, त्यामुळे हा प्लस 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 आला. ओके, बट दिस इज नॉट ऍक्च्युअली dy बाय dx. म्हणजे आपल्याला ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं त्याचा नाही हा लॉग y चा आहे. y काय ज्याचा काढायचा होता तो, म्हणजे आपल्याला काढायचा काय होता y चा, म्हणजे काय काढायचा होता dy बाय dx. आपण काढला कशाचा लॉग y चा, म्हणजे काय आला तो 1/y dy बाय dx. पाहिजे dy बाय dx, त्यामुळे y इकडे नेणं आवश्यक आहे. 4 तुम्हाला पाहिजे असेल तर आतमध्ये नेऊन कॅन्सल करू शकता. ठीक आहे, नेऊ मी म्हणजे 2/4. हे बघा हा 2 सर्वांना आहे, लक्षात ठेवा. हा पण 2 कॅन्सल होईल, सर्वांना आहे ना, ते एकाच ठिकाणी करा म्हणून ब्रॅकेट, कारण तो 1/2 थ्रू आउट हे. ह्या साध्या गोष्टी आहेत खरं म्हणजे, पण ते तुम्ही मिस्टेक करता म्हणून सांगावं लागते, कारण तुम्ही पेपरमध्ये ह्या साध्या मिस्टेक करतात. हा 1/2 ने मल्टिप्लाय करून टाकलं इथं, हा डिनॉमिनेटरमध्ये हा न्यूमरेटरमध्ये 2, हा 2 कॅन्सल झाला, 2 2 4. आणि वायची व्हॅल्यू जी काय असेल ती इथं लिहा. ओके, आणि अशा प्रकारे तुमचा आन्सर वाय म्हणजे अंडर रूट वगैरे अंडर रूट ते आहे. आणि वाय एनी डाऊट. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा मिनिंग काढा, वेगळं काही करणार नाही. मी वारंवार तेच सांगितलं, फंक्शनच्या टाईप बदलल्या, बरोबर आहे. इनव्हर्सचा काढला आपण वगैरे है ना, कंपोजिटचा काढला, आता मात्र टाईप बदल. लॉगॅरिथमिकचा कसा काढायचा, लॉगॅरिथम म्हणजे रूल काही वेगळे नाही. लॉग घेऊन डेरिव्हेटिव्ह काढला, का काढला, आपल्याला एक तर प्रॉब्लेम सिंपल होतात,
किंवा काही ठिकाणी पर्याय नसतो. बॅड फंक्शन, फंक्शन रेस टू फंक्शन, आपण बॅड फंक्शन घेतले, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन घेतलंय, काय गरज नाही कुठला रूल लावण्याची. लॉग घेतल्याने मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचं कन्व्हर्शन ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये होते, डेरिव्हेटिव्ह सोपा होतो. एक्स फंक्शन रेस टू फंक्शन असेल परत डेरिव्हेटिव्ह सोपा होतो, कारण त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून लॉग घेऊन डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन, बाकी वेगळं काय नाही. काळजी काय घ्यायची, नाव त्याला दिलेलं नसेल तर आपण त्या फंक्शनला नाव द्यायचं वाय, मग त्यामुळे तो आपण लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काढतोय. ओके, थोडंसं स्पीड घ्या आता. बाय. होमवर्क तुम्हाला दिलं जाईल, होमवर्क दिलं जाईल. एक्सरसाइज मधलं मागच्यासारखं कळलंय ना, ते सॉल्व करायचंय होमवर्क बुकमध्ये. ओके, बाय.